नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाचे बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे, कारण मला माहित आहे हा व्हिडिओ मोठा होणार आहे। थोडे मोठा व्हिडिओ असल्यामुळे सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर चला, जास्त वेळ व्हिडिओला होणार असल्यामुळे स्पष्टीकरण स्पीडली आपण घेणार आहोत। मोठी आनंदाची बातमी, पेन्शनधारकांसाठी पेन्शन मध्ये आता होणार मोठी वाढ, आले नवीन अपडेट समोर। बातमीचे शीर्षक आहे, सरकारकडून पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये आता होणार मोठी वाढ, आले नवीन अपडेट समोर। जाणून घ्या सविस्तर माहिती। तर पाहूया आपण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आज आपण एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज करूया। पेन्शनधारकांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। आता 2025 पासून कोणत्या पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणार याबाबत काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे। याबाबत सविस्तर अपडेट काय आहेत बघा व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे, त्यामध्ये नवीन वर्ष पण जवळ येत आहे। आता पेन्शनधारकांसाठी आता सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। आता पेन्शनधारकांच्या या 4 मागण्या पूर्ण होणार आहे। याबाबत अनेक पेन्शनधारकांनाही पेन्शन वाढवून पण दिले जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी असो किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असो, कोणत्याही माध्यमातून जर तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल, तर तुमच्यासाठी 2025 मध्ये किती पेन्शन वाढणार याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली। त्यामुळे पेन्शन किती वाढणार, कोणकोणत्या लोकांचे पेन्शन वाढणार, कोणत्या पेन्शनधारकाचे वाढणार, किती वाढ केली जाणार, वाढ कशी होणार, ती पेन्शन किती हजाराने वाढली असेल, ती पेन्शन कोणत्या तारखेला तुम्हाला मिळेल, वाढून मिळणार आहे, नवीन वर्षात तुमच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहे, तसेच तुमची पेन्शन किती रुपयाने वाढणार आहे। जर तुम्ही सरकारी माध्यमातून कोणत्याही महिन्याला जर पेन्शन घेत असाल, तर याबाबत नवीन माहिती आली आहे। तुम्हाला 2025 पासून कोणकोणते पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणार आहे, किती तारखेला वाढणार आहे, याबाबत सविस्तर अपडेट काय आहेत। तुम्हाला किती सरकारी पेन्शन घेत असाल, तर मग राज्य सरकारचे असो की केंद्र सरकारचे असेल, तर या नवीन वर्षापासून तुम्हाला 2025 पासून किती टक्के पेन्शन वाढ केली जाणार आहे, या संबंधी अनेक पेन्शन प्राप्त निवृत्तीधारक जे आहेत ते अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शनच्या समस्या व पुरेशी पेन्शनची वाढ करण्याची मागणी करत होते। तर पेन्शन रक्कम अत्यंत कमी असल्याने त्यांना जगण्याची पेन्शन अपुरी पडत आहे। याबाबत काल झालेल्या बैठकीत नवीन घेतलेल्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। तुम्हाला जर जगायचे तर पेन्शन तुम्हाला अपुरी पडत असेल, अशा मागण्या सुद्धा असे मागण्याचे पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवसाच्या अगोदर दिले आणि या पत्रामध्ये काल दिलेल्या बैठकीत चर्चा झाली आणि काल झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पत्रकार यांनी याबाबत एक प्रश्न विचारला की पेन्शन वाढीचा तुमचा निर्णय काय आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता 2025 पासून या लोकांनाही पेन्शन वाढ मिळणार आहे। कोणकोणते लोक आहे की आणि कोणकोणत्या हजारांच्या लोकांना पेन्शन मिळणार आहे, किती हजार रुपये पेन्शन मिळणार आहेत आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे। आणि पेन्शनधारकांना इकडे लक्ष देऊन बघा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी व या संदर्भातील मागणी बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांच्या कानावर येत होती। मग तेव्हा तुम्हाला माहित असेल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते सर्व पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवून मिळावे या लिहिलेले होते व त्या पत्राचे उत्तर म्हणून त्यांनी नवीन मुख्यमंत्री हे उत्तर दिले आहेत। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की आता पेन्शनधारकांचे पेन्शन किती हजाराने वाढून देणार आहे, किती हजारांची वाढ केली जाणार आहे। तुम्ही जर यामध्ये असाल तर तुमचे वय
यामध्ये असेल तर तुम्हाला ही 2025 मध्ये वाढून मिळणार आहेत. किती वाढून मिळणार आहेत? पेन्शन 1 जानेवारी 2025 पासून वाढ होणार आहे. यामध्ये काल एका पत्रकारांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारले की राज्यातील सरकारी पेन्शनधारकांचे पेन्शन वाढीबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्यावर मुख्यमंत्री सरळ सांगून टाकले की 2025 लाखाच पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढ करण्यात येणार आहेत आणि तुमचे पेन्शन आता किती हजाराने वाढ होणार आहे यामध्ये आहे काय? महाराष्ट्र राज्य पातळीत कोण कोण आहेत? यामध्ये महाराष्ट्र राज्य पातळीत अधिकारी महासंघटनेच्या वतीने पेन्शन वाढीचा समावेश होत आहे. या संघटनेने काय कार्य महत्व या संघटनेचे यामध्ये पेन्शन 2 दिवसाच्या पाठीमागे अत्यंत महत्वाच्या बैठक राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये सगळ्या विषयावर अनुषंगाने चर्चा करण्यात आली आणि बघा तुमची पेन्शन वाढ आहे याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितले की जे काय असेल ते पेन्शनधारक कोणकोणत्या पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणार आहे, किती हजाराने वाढणार आहे, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल, ज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे असेल, यामध्ये जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यामध्ये पेन्शन वाढ करण्यात यावी असे अतिशय महत्वाचे प्रश्न चर्चिल्यात घेण्यात आले. या बैठकीमध्ये चर्चा झाली या प्रश्नावर आणि झालेल्या बैठकीमध्ये झाली आणि या चर्चेतून हे प्रश्न पुढे आले. त्यामुळे स्पष्टपणे नमूद करण्यात आले की जे सेवानिवृत्ती धारक आहे त्यांचे वय 7 ते 8 हजारांनी जे सेवानिवृत्ती धारक आहे आणि त्यांचे 7 ते 8 हजाराने पेन्शन वाढून मिळावे असे सांगितले होते. म्हणजेच एवढी पेन्शन वाढून देण्यात यावी अशी मागणी केली होती. आता तुम्हाला किती पेन्शन किती रुपये मिळतील, तुमचे वय किती असणार, या तुमच्या वयानुसार ही पेन्शन तुम्हाला वाढून दिली जाणार आहे. त्यामुळे किती वयाच्या लोकांना वाढून दिली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिले. अपडेट पहा. राज्य शासकीय निमशासकीय सेवेत निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनात म्हणजे पेन्शनच्या रकमेत 20 ते 100% पर्यंत निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि 20% ते 100% पर्यंत पेन्शनधारक पेन्शन मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही यामध्ये आहात का? या निर्णयाचा लाभ 75,000 निवृत्ती वेतनधारक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या शासन निर्णयानुसार हा बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला पेन्शनधारकांना ही पेन्शन वाढ करण्यात येणार आहे. किती वाढ करण्यात येणार आहे त्याचे उत्तर पुढील प्रमाणे 20 ते 100% पेन्शनधारकांच्या ज्या वयाच्या टप्प्यामध्ये आहेत त्या वयानुसार कधी कधी रिटायरमेंट झाले आहेत त्यानुसार 20% ते 100% ह्या तुमच्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेचे राज्यातील निवृत्तीधारकांना तुम्ही वाढी निवृत्ती वेतनधारकांना मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही वाढून मिळाली पाहिजे. अखेर ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी पदाधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्गाकडून शासनाचे आणि नवीन सरकारचे आभार मानले आता मानण्यात आले आहेत. यामध्ये कोणते कर्मचारी आहेत ते पेन्शन वाढवून दिली जाणार आहे ते राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद मान्यता प्राप्त शिक्षक अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ त्याशी संलग्न असणारे महाविद्यालय पंचायत समिती कृषी विद्यापीठ या सेवानिवृत्त झालेले पेन्शन व निवृत्तीधारकांना आणि कुटुंब निवृत्तीधारकांना हा निर्णय लागू असेल. वरील सर्व कर्मचाऱ्यांना आता ही पेन्शन वाढवून दिली जाणार आहे. बऱ्याच काळापासून हा चर्चा पुढे येत आहे. पेन्शन म्हणजे पेन्शन स्कीम न्यू स्कीम पुढे आली आहे त्यामुळे अनेक प्रश्नावर आता काय तोडगा निघायचे पाहायला मिळणार आहेत आणि राज्य शासनाने घेतलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाने आता मोठ्या वर्गाला दिलासा मिळणार असून मला तो आता निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा मिळणार आहे व यामध्ये वयोवर्ष सांगितले आहे. कोणत्या वयाच्या व्यक्तींना कसे पेन्शन वाढ होणार आहे. 100% हून अधिक वय यांना 100% आता निवृत्ती वेतन वाढ मिळणार आहे. 95 ते 100 वर्ष
50% निवृत्ती वेतन वाढ मिळणार आहे. 90 ते 95 पर्यंत 40% वाढ मिळणार आहे. तर 85 ते 90 वर्ष असणाऱ्यांना 30% वाढ मिळणार आहे. तर 85 ते 80 ते वय असणाऱ्यांना 20% पेन्शन मिळणार आहे. अशा प्रकारचे इतिवृत्तांत असल्यामुळे आपण स्पष्ट केला. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.